लिखित संविधानात सर्व समाज घटकांचा विचार केला जातो. लिखित संविधानामध्ये सर्व समाज घटकांचा विचार केला जातो आणि त्याचप्रमाणे लिखित संविधानातील कायदे हे चालत आलेल्या रूढी व परंपरा यावर आधारित असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी योग्य प्रमाणे होते व ते लवचिक असतात. भारतीय संविधानाची मूळ प्रत ही हाताने लिहिली आहे, म्हणजे भारताने लिखित स्वरूपात संविधानाचा स्वीकार केला आहे. हे संविधान लिखित असून यामध्ये कायद्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते. लिखित संविधान संहिताबद्ध आणि एका दस्तऐवजावर लिहिले जाणारे संविधान आहे. लिखित संविधान हे कोठेही लिखित नाही, पण त्याची जी अंमलबजावणी आहे ती जर योग्य प्रमाणात केली तर हे संविधान कायद्यांवर आधारलेले असते. कायदे हे सामाजिक रूढी व परंपरांवर आधारलेले असल्यामुळे ते अतिशय लवचिक आहे व ते त्याची अंमलबजावणी करण्यास कोणताही त्रास होत नाही. लिखित संविधानांमध्ये सरकार, नागरिकांचे हक्क, अधिकार, जबाबदाऱ्या यांचा समावेश करणारे कायदे आहेत. लिखित संविधानामध्ये समाज कल्याणकारी असे कायदे आहेत व त्याचप्रमाणे उद्योजकची मानसिकतेला वाव देणारे कायदेही आहेत. लिखित संविधान राज्यघटनेचे संघराज्य वैशिष्ट्य आहे. लिखित संविधानाचे संसद हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. लिखित संविधानामध्ये जे महत्त्वाचे निर्णय असतात ते संसदेतर्फे घेतले जातात. संविधान ही स्वाभिमानाचा घर आहे. सामाजिक रूढी व परंपरांचा वापर हा लिखित संविधानात कायद्यामध्ये केल्यामुळे यात लवचिकता आढळते. कोणताही कायदा जर आपणास बदलायचा असेल तर त्याला कठोर अशी प्रोसेस करावी लागत नाही, तर ते अतिशय सोपे आहे. लिखित संविधान भारतीय शासन पद्धती संघराज्य सर्वोच्च आहे. लिखित संविधानामध्ये पार्लमेंट ही सर्वोच्च मानली जाते. लिखित संविधानांमध्ये संसदेने मान्य केल्यानंतरच कायद्याची दुरुस्ती केली जाते. लिखित संविधानामध्ये ही संसद